भगवद्गीतेत श्रीकृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. महाभारत युद्धाच्या रणांगणावर जेव्हा अर्जुनाची पावले डळमळू लागली तेव्हा कृष्णाने त्याला गीतेची शिकवण दिली. श्रीकृष्णांची शिकवण ऐकून अर्जुनाने आपले ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल केली. जीवनातील प्रत्येक समस्येचे समाधान गीतेत आहे. गीतेत सांगितलेले श्रीकृष्णाचे शब्द आजही जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देतात. कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी गीतेच्या काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. असे मानले जाते की जो कोणी गीतेत सांगितलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यात पाळतो त्याला प्रत्येक कार्यात नक्कीच विजय मिळतो. गीतेच्या अनमोल शिकवणी आपल्याला जीवनात नवा मार्ग दाखवतात. श्रीकृष्ण म्हणतात, कर्माचे महत्त्व खूप आहे. रणांगणावर अर्जुन स्वतःच्या कुटुंबाविरुद्ध लढण्यास तयार नव्हता. येथेच श्रीकृष्णाने परिणामांची चिंता न करता योग्य गोष्ट करण्याचे महत्त्व सांगितले आहे. कृष्ण म्हणतात, तुम्हाला तुमची कर्तव्ये पार पाडण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु तुम्ही तुमच्या कृतीचे फळ मात्र ठरवू शकत नाही. आजच्या जगात आपल्याला अनेक नैतिक आणि अनैतिक दुविधांचा सामना करावा लागतो. मग ते आपले काम असो, कुटुंब असो किंवा आपले वैयक्तिक ध्येय असो. आपण आपल्या नफ्यावर आणि तोट्यावर परिणाम होऊ न देता योग्य निर्णय घेण्याच्या चक्रामध्ये अडकलो आहोत. म्हणून जर तुम्ही विद्यार्थी असाल ज्यांना परीक्षांबद्दल चिंता वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. परिश्रमपूर्वक तयारी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही व्यावसायिक आणि नोकरदार असाल आणि एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत असाल किंवा बढती मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्ही तुमचे सर्व लक्ष कठोर मेहनत करण्यावर केंद्रित केले पाहिजे आणि त्यातून होणाऱ्या परिणामांवर नाही. श्रीकृष्णांच्या शिकवणीनुसार मनुष्याचे मुख्य काम म्हणजे कार्य करणे आहे. त्याला जे हवे आहे ते साध्य करण्यासाठी त्याने प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. त्यासाठी त्याला मिळणाऱ्या निकालावरून लक्ष हटवणे आवश्यक आहे. काम चांगले असेल तर नक्कीच चांगले फळ मिळेल. श्रीकृष्ण म्हणतात, बदल आणि नश्वरता स्वीकारणे आवश्यक आहे. आयुष्य नेहमी बदलत असते आणि ते नेहमी एकसारखेच राहावे अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. हे केवळ भौतिक संपत्तीपुरतेच मर्यादित नाही. हे तुमचे आरोग्य, नातेसंबंध, करिअर आणि वैयक्तिक आकांक्षा यामध्येही लागू होते. आयुष्याच्या एका टप्प्यावर तुम्ही प्रगतीच्या खूप उंचावर असाल आणि पुढच्या क्षणी तुम्हाला कदाचित अनपेक्षितपणे आव्हानांचा सामना करावा लागेल. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर श्रीकृष्णाने अर्जुनाला आठवण करून दिली, परिवर्तन हा विश्वाचा नियम आहे. तुम्ही एका क्षणात करोडपती किंवा एका क्षणात गरीब होऊ शकता. अशा वेळी जीवनाच्या या घटनांचा तुम्ही कसा सामना कराल? भगवान श्रीकृष्णांची शिकवण ही बदलाचा प्रतिकार करण्याऐवजी किंवा त्याच्या भीतीला बळी जाण्याऐवजी स्वतःमध्ये स्थिरता शोधण्यावर भर देते. म्हणून तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत एखादा धक्का बसला असेल किंवा तुमच्या नात्यातील कठीण परिस्थितीतून जावे लागले असेल तर जीवनात शिकलेले तत्व आत्मसात करा आणि या घटनांकडे शिकण्याची आणि प्रगतीची संधी म्हणून पहा. श्रीकृष्ण नेहमी सांगतात, वर्तमानात जगा. आपण काल होऊन गेलेल्या घटनांची आणि उद्या होणाऱ्या घटनांची चिंता करू नये, कारण जे घडते ते चांगल्यासाठीच घडते. त्यामुळे वर्तमानाचा आनंद घ्या. या व्यस्त जगात आपण सर्वत्र मनाला विचलित करणाऱ्या गोष्टींनी वेढलेले आहोत. सर्वात मोठे उदाहरण म्हणजे तुमच्या सोशल मीडियावरून येणाऱ्या सूचना. तुमचे मन, विचार, भावना आणि श्रद्धा तुमच्या जीवनाला आकार देतात आणि तुम्ही स्थिर आहात की तणावग्रस्त आहात, प्रतिकूल परिस्थितीत अडकलेले आहात हे ठरवतात. हे टाळण्यासाठी भगवान श्रीकृष्णांची शिकवण तुमचा दृष्टिकोन बदलण्यावर आणि वर्तमानात स्वतःला स्थिर करण्यावर भर देते, जेणेकरून तुम्ही तुमच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा आत्मविश्वास आणि एकाग्रतेने सामना करू शकाल. एखादी व्यक्ती स्वतःच्या मनाच्या प्रयत्नांनी वर उठू शकते किंवा त्याच पद्धतीने स्वतःला खाली खेचू शकते, कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःचा मित्र आहे किंवा शत्रूही आहे. पुढे श्रीकृष्ण सांगतात, तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा. श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी मनावर नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. काम करताना तुमचे मन नेहमी शांत आणि स्थिर ठेवावे. क्रोधामुळे बुद्धीचा नाश होतो आणि त्यामुळे केलेले कामही बिघडते. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. क्रोधामुळे गोंधळ निर्माण होतो आणि गोंधळामुळे बुद्धी विचलित होते. यामुळे स्मरणशक्ती नष्ट होते आणि त्यामुळे व्यक्तीचा ऱ्हास होऊ लागतो. रागात लोक स्वतःवरील नियंत्रण गमावतात, त्यामुळे लोक चुकीची कामेही करतात.
त्यामुळे रागाला स्वतःवर वर्चस्व गाजवू देऊ नका. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की जर तुम्हाला राग आला तर शांत राहण्याचा प्रयत्न करा. क्रोध, वासना आणि भय हे आपले शत्रू आहेत आणि यावर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या स्वतःच्या भावनांवर प्रभुत्व मिळणे आवश्यक आहे. अनियंत्रित रागामुळे अनावश्यक संघर्ष होतो आणि त्याचे नकारात्मक परिणाम होतात. रागाच्या भरात लोक आपली नोकरी, नातेसंबंध आणि जीवसुद्धा पणाला लावतात. आपल्या रागाच्या दुष्परिणामांचा ते कधीच विचार करत नाहीत. म्हणून जेव्हा राग येतो तेव्हा आपण काही क्षण थांबावे आणि त्यांच्या परिणामांचा विचार केला पाहिजे. त्यानंतरच कोणतेही पाऊल उचला. त्यानंतर श्रीकृष्ण सांगतात, इंद्रियांवर आणि मनावर नियंत्रण ठेवावे. जीवनात सर्व काही साध्य करूनही जर लोकांचे मन आणि इंद्रिय यावर नियंत्रण नसेल तर ते कधीच समाधानी होऊ शकत नाहीत. म्हणजे खरा आनंद आपण शोधू शकत नाही. त्याचमुळे मनावर नियंत्रण ठेवा. श्रीकृष्ण म्हणतात की कधी कधी आपले मन आपल्या सर्व दुःखांचे कारण बनते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तीने आपल्या मनावर ताबा ठेवला आहे तो मनातील अनावश्यक चिंता आणि इच्छांपासून दूर राहतो. यासोबतच व्यक्ती आपले ध्येय साध्य करते. मानसिक आरोग्यासाठी मनावर नियंत्रण ठेवणेही गरजेचे आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की मन हे लहान मुलासारखे आहे. मूल प्रत्येक गोष्टीकडे आकर्षित होते. त्याचप्रमाणे मन कोठेही केव्हाही भटकते. कारण मन चंचल आहे, अस्थिर आहे. आपण त्याला अभ्यासाद्वारे नियंत्रणात आणले पाहिजे. बुद्धिमत्ता आणि आध्यात्मिक शक्तीने मनावर नियंत्रण ठेवता येते. मानसिक आरोग्य ही मनाची अवस्था आहे. सतत सराव आणि त्याग केल्याने हे शक्य आहे. असे केल्याने तुमचे मन, तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होईल. श्रीकृष्ण पुढे सांगतात, यशासाठी भीती दूर करणे महत्त्वाचे आहे. श्रीकृष्णांच्या मते कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी सर्वप्रथम स्वतःमध्ये दडलेली भीती दूर करणे आवश्यक आहे. लोक काय म्हणतील किंवा गोष्टी नियोजित केल्याप्रमाणे न झाल्यास काय होईल यासारख्या प्रश्नांचे सावट आपल्या डोक्यावर पसरलेले असते, ज्यामुळे आपला निश्चय डळमळतो आणि चिंता निर्माण होते. भगवंतानेही अर्जुनाला ही शिकवण दिली आहे. युद्धात मारले गेलात तर स्वर्ग मिळेल आणि जिंकलात तर पृथ्वीवर विजय मिळेल असे सांगितले आहे. त्यामुळे मनातील भीती काढून टाका. तुमच्या भीतीवर मात करण्यासाठी तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की भीती ही सहसा वास्तवावर आधारित नसते. निर्भय असणे म्हणजे भीती नसणे असे नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही भीतीवर मात करून तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे आणि एकाच वेळी एक एक छोटे पाऊल उचलून दररोज प्रगती करण्याच्या तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे. श्रीकृष्ण पुढे सांगतात, आत्मनिरीक्षण आणि सकारात्मक विचार अवलंबा. श्रीमद भागवद्गीतेनुसार प्रत्येक माणसाने आत्मपरीक्षण केले पाहिजे. आत्मज्ञानानेच माणसाला त्याचे गुण, दोष कळतात. आत्मनिरीक्षण माणसाला योग्य काय, अयोग्य काय हे ठरवण्यास मदत करते. म्हणून काही काळ एकटे राहा, आत्मपरीक्षण करा. श्रीकृष्णांच्या मते एखाद्या व्यक्तीने स्वतःचे मूल्यमापन करणे खूप महत्त्वाचे आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःशी संबंधित कोणताही निर्णय आत्मविश्वासाने घेऊ शकत नाही. जेव्हा माणसाला त्याचे गुण आणि उणीवा कळतात तेव्हाच तो आपले व्यक्तिमत्व योग्य प्रकारे घडवू शकतो. श्रीकृष्णांच्या मते कोणीही व्यक्तीला स्वतःहून चांगले ओळखू शकत नाही. म्हणून स्वतःचे मूल्यांकन करणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या लोकांना आपले गुण आणि कमतरता माहीत आहेत त्याच व्यक्ती आपले व्यक्तिमत्व घडवून ते प्रत्येक कामात यश मिळवू शकतात. भगवद्गीता म्हणते, प्रत्येक मनुष्याने आत्मनिरीक्षण केले पाहिजे. जेव्हा मनुष्य आत्मज्ञान प्राप्त करतो तेव्हाच तो अहंकारापासून, दुर्गुणांपासून दूर राहतो. याशिवाय सकारात्मक विचारांची निर्मिती ही माणसाला प्रगतीकडे घेऊन जाते. अत्यंत कठीण प्रसंगावरही सकारात्मक विचारांच्या जोरावर मात करता येते. विचार योग्य असेल तर लोक अर्धी लढाई जिंकतात. सकारात्मकतेने भरलेले मन प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्यास सक्षम असते. तर नकारात्मकता माणसाला निराशेच्या गर्तेत आणि पराभवाकडे घेऊन जाते. पुढे श्रीकृष्ण सांगतात, मोह हे अपयशाचे मुख्य कारण आहे. कोणत्याही गोष्टीबद्दल अत्याधिक मोह हे मानवी दुःख आणि अपयशाचे कारण बनते. म्हणून माणसाने कोणत्याही गोष्टीशी जास्त संलग्न नसावे. जास्त मोह माणसामध्ये राग आणि दुःखाची भावना निर्माण करतो. यामुळे तो आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणूनच माणसाने अतिमोह टाळावा. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मोहाऐवजी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.
म्हणजे एक दिवस शरीराचा नाश होणारच असेल तर त्याचा मोह सोडून द्यावा. समाज आणि धर्माच्या स्थापनेसाठी जे शक्य असेल ते करण्यास मागे पुढे पाहू नये. माणसाने देव आणि धर्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्याच्या काळात त्याची गरज आहे. असे केल्याने तो कधीही चुकीच्या दिशेने जाणार नाही. त्याचप्रमाणे तो धर्म आणि देव यांना जाणून आणि समजून घेऊन कार्य करेल. अशा परिस्थितीत त्याच्या यशस्वी होण्याची शक्यताही वाढते. श्रीकृष्ण सांगतात, साधना आणि ध्यान करत राहा. गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात, माणसाने नेहमी साधना करत राहावे. भगवद्गीतेतही ध्यानावर विशेष भर देण्यात आला आहे. श्रीकृष्ण स्पष्ट करतात की ध्यान केल्याने तुम्हाला शांती आणि सद्भाव मिळतो. भगवद्गीतेनुसार ध्यानाचा अभ्यास माणसाला सर्व दुःखांपासून मुक्त करतो. हा योगमार्ग आहे. तुम्ही दृढ निश्चयाने आणि सतत उत्साहाने त्याचा पाठपुरावा करा. सर्व स्वार्थी इच्छा आणि अपेक्षा सोडून इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमची इच्छाशक्ती बळकट करा. ध्यान ही अशी प्रक्रिया आहे जी आपले मानसिक आरोग्य निरोगी ठेवून चांगल्या विचारांना जन्म देते. ध्यान केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळते, जी चांगल्या विचारांना जन्म देऊन मन निरोगी ठेवण्यास मदत करते. शेवटी श्रीकृष्ण सांगतात, अनुभवातून शिका. श्रीकृष्णाने गीतेमध्ये अर्जुनाला सांगितले आहे की जीवनात माणसाने त्याच्या गुरुनंतर स्वतःच्या अनुभवातून शिकले पाहिजे. आजही ही गोष्ट जीवनात आणण्याची गरज आहे. आज लोक सहसा वडील आणि पालकांचे मत महत्त्वाचे मानत नाहीत. तुम्ही ज्या वयात आणि ज्या टप्प्यावर आहात, तुमच्या वडीलधाऱ्यांनी वर्षापूर्वी त्या परिस्थितीचा सामना केला आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवातून शिका आणि पुढे जा. याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांची जाणीव होईल आणि ते अडथळे सोडवून तुम्ही तुमचे ध्येय सहज गाठाल. अनेक वेळा असे दिसून आले आहे, वारंवार अपयश आल्यावरही माणूस पुन्हा पुन्हा त्याच मार्गावर जातो. पण असे न करता त्याने जर भूतकाळात मिळालेल्या परिणामांचे विश्लेषण केले आणि मिळालेल्या अनुभवाच्या आधारे जर तो पुढे गेला तर त्याला नक्कीच यश मिळेल. भगवद्गीतेतील या सर्व गोष्टी आजही आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्या दैनंदिन समस्या दूर करण्यासाठी भगवद्गीतेचे योगदान दिसून येते. या सर्व शिकवणी जीवनात आचरणात आणल्या शरीराबरोबर मानसिक शांतीही मिळते. गीता कार्य करण्याची आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देते. अशा वेळी कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी, जीवनात यश मिळवण्यासाठी गीतेच्या काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. असे मानले जाते की जो कोणी गीतेच्या या गोष्टी जीवनात पाळतो त्याला प्रत्येक कार्यात नक्कीच विजय प्राप्त होतो. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसहित. धन्यवाद.